नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। जन्म 18 एप्रिल 1858, रत्नागिरी शेरवली। मूळ गाव मुरुड। नाव महर्षी धोंडो केशव कर्वे, स्त्रियांचे कैवारी। टोपण नाव अण्णासाहेब। महर्षी लोकांनी बहाल केलेली पदवी। वडिलांचे नाव केवश बापूराव कर्वे, आईचे नाव लक्ष्मीबाई, पत्नीचे नाव 1 राधाबाई, 2 गोदूताई, आनंदीबाई। 1880 10वी पर्यंतचे शिक्षण मुरुड येथे। 1884 महाविद्यालयीन शिक्षण मुंबई विल्सन कॉलेज। कर्वे यांनी विश्वनाथ नारायण मंडलिक व सोमन गुरुजी यांचा विशेष आदर्श घेतला। स्पेन्सरचे लेख व केसरी सुधारक वृत्तपत्राचा विशेष प्रभाव, ख्रिश्चन धर्म व ग्रंथाकडे विशेष कुलनवता। 1934 मध्ये प्रकाशित आत्मवृत्तात वेळापत्रकाचा विशेष उल्लेख। विवाह इ. स. 1873 राधाबाईशी विवाह। इ. स. 1882 रघुनाथ कर्वेचा जन्म। इ. स. 1900 राधाबाईचा मृत्यू। विधवेशी पुनर्विवाह। पंडिता रमाबाई यांच्या शारदा आश्रमातील विधवेशी कर्वेचा विवाह। कव्या आणि गोंदूबाई पुनर्विवाह आगरकरांच्या बेटीतील पहिला। इसवी सन 1891 गणिताचे प्राध्यापक म्हणून निवड। फर्ग्युसन कॉलेज, पुणे। डेक्कन एज्युकेशन सोसायटीत लाईफ मेंबर म्हणून निवड। संस्थेसाठी कर्वेंनी फंड जमा करून देणगीचे विशेष कार्य केले। कर्वे यांनी स्थापन केलेल्या संस्था: एक विधवा विवाहोत्तेजक मंडळी, इसवी सन 1893। संस्थेचे सरचिटणीस धोंडो केशव कर्वे। याच संस्थेचे बदललेले नाव विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी। ही संस्था स्थापन करण्याचे कारण: 1 विधवा विवाहासंबंधी लोकमत तयार करायचे होते। 2 हे कार्य लोकमताला न दुखावता पार पाडण्यास सोपे जावे। 3 या कार्यातून फंड जमा करणे सोपे होण्यासाठी। या संस्थेने पार पाडलेले कार्य: ज्यांची पुनर्विवाह करण्याची इच्छा आहे त्यांना मदत केली। विधवेशी पुनर्विवाह केलेल्या लोकांसाठी संस्थेच्या वतीने कव्य वार्षिक संमेलन भरवले। 2 अनाथ बालिकाश्रम संस्था, 14 जून 1899। संस्थेचे सरचिटणीस धोंडो केशव कर्वे। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रा. गो. भांडारकर। संस्थेचे कार्यालय पुण्यात सदाशिव पेठ, पेरुगेटजवळ। पुनर्विवाहासाठी व शिक्षणासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था। संस्थेच्या वतीने हायस्कूल व फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये मुली शिक्षण घेत व वसतिगृहातच राहण्याची व्यवस्था संस्थाकरण। अनाथ बालिकाश्रमात ब्राह्मणव्यतिरिक्त सर्व जातीच्या मुलीचा समावेश। आत्मचरित्रातील उल्लेख: हिंगणे स्त्री शिक्षण संस्था। इ. स. 1899 मध्ये अनाथ बालिकाश्रम हिंगणे येथे सुरू। कवेंचे संस्थेविषयीचे उद्गार: मला माझ्या संस्था माझ्या आपताहून व प्राणाहूनही प्रिय वाटत। 3 महिला विद्यापीठाची स्थापना 4 मार्च 1907। या विद्यापीठाची सुरुवात पुणे, लाकडी पुलाजवळ। बदल महिला विद्यापीठ, निवासी महिला विद्यालय, कालांतराने हेच बोर्डिंग स्कूल बनवले। महिला विद्यालयाची स्थापना 4 मार्च 1907। सुरुवात पुणे। महिला विद्यालयाचे नाव निवासी महिला विद्यालय। कर्वेंनी यालाच काही दिवसांनी बोर्डिंग स्कूल म्हणून घोषित केले। 4 निष्काम कर्म मठाची स्थापना 1910। स्त्रियांची सेवा व उद्धार करण्यासाठी संस्थेची स्थापना। कर्वेंनी मठ शब्दाचा अर्थ परोपकाराची समजोन्नती असा सांगितला। 6 डिसेंबर 1910 रोजी कर्वेंनी सांगितलेले मठाचे नियम: महिला विद्यालयात सेवक सेविकांच्या सभेत 1 साधी राहणी असावी। 2 खाजगी वर्तन शुद्ध। 3 कोणाचाही द्वेष न करणे। 4 संस्थेचे नियम पाळावे। 5 महिला विद्यापीठाची स्थापना 3 जून 1916। भारतातील पहिले महिला विद्यापीठ, पुणे 1916। भारतातील विद्यापीठात सुधारणा घडवून आणण्यासाठी कर्वेने वाचलेले जपान विमेन्स ऑफ युनिव्हर्सिटी या पुस्तकाच्या प्रेरणेतूनच भारतात इंग्रजी विषय शिकवला जावा महिला विद्यापीठात, असा प्रस्ताव मांडण्याचे व शेवटी मंजूर करून घेऊन भारतवर्षीय महिला विद्यापीठ स्थापन करण्याचे विशेष कार्य कर्वे यांनी केले। कर्वे यांचे प्रांतीय समितीसाठीचे प्रयत्न: मुंबई प्रांत, चेन्नई, मुंबई इलाख्यात प्रचार व वर्गणी गोळा केली। प्राथमिक शाळेतील अध्यापिका विद्यालय सुरू करून महिला विद्यापीठास जोडले। महिलांसाठी कर्वेंनी केलेली अभ्यासक्रमाचे निवड: 1 गृहशास्त्र, आरोग्यशास्त्र, वर्तमानशास्त्र, प्राणीशास्त्र, शरीररचनाशास्त्र, इंद्रविज्ञानशास्त्र, मानसशास्त्र, गायनकला, वादनकला हे विषय अभ्यासक्रमात घेतले। 2 उच्च शिक्षण मातृभाषेत दिले। इंग्रजीला सुद्धा स्थान दिले। 3 गणित विषयाचे अध्यापन। महिला विद्यापीठाचा विस्तार: 1 सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आईच्या स्मरणार्थ 15 लाख रु. देणगी विद्यापीठास दिली। यावरूनच विद्यापीठाचे नाव ठाकरसींच्या मातोश्रींच्या नावावरून पडले, SNDT नाथीबाई दामोदर ठाकरसी। या विद्यापीठास भारत सरकारने स्वतंत्र दर्जा दिला। 2 मुंबईचे खटाव 35,000 वसतिगृहासाठी। 3 आश्रमाने चालवलेले कॉलेज व चिपळूणकरांनी काढलेली कन्याशाळा महिला विद्यापीठाला स्वाधीन।
4. सातारा, सांगली, बेळगाव या ठिकाणी दरवर्षी एक वर्ग वाढवून हायस्कूल काढले व महिला विद्यापीठास जोडले. महिला विद्यापीठातील माध्यमिक शिक्षणासाठी वापरातील भाषा मराठी, गुजराती, तेलुगू, सिंधी. उच्च शिक्षणासाठी तेलुगू भाषा नवती, मराठी, गुजराती, सिंधी. विदेशी प्रवास 1. लंडन, इंग्लंडमधील शहरे, पॅरिस येथील विद्यापीठांना भेट दिली. 2. बर्लिन प्राध्यापक एल्बर्ट आइन्स्टाईनशी भेट, गृहविज्ञानशाळा. 3. टोकियो महिला विद्यापीठास भेट. इतर देश, युरोप, अमेरिका, चीन, मलाया, सेलबीज, फिलिपाईन्स. कर्वे यांचा 13 महिन्यांचा विदेशी प्रवास आत्मचरित्रात नमूद. 1930 इंग्रजी, लुकिंग बँक. 1930 1936 महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ चालू केले. उद्देश ग्रामीण भागाचा विकास करणे. कर्वेच्या आश्रमातील महिला व त्यांची प्रगती. 1. पार्वतीबाई आठवले आश्रमात प्रवेश. 1902 आश्रमात शिक्षण घेऊन ट्रेनन कॉलेजचे प्रमाणपत्र मिळविले. स्त्री शिक्षण संस्थेसाठी भारतभर व इंग्लंड अमेरिका प्रवास. माझी कहाणी आत्मचरित्र. 2. श्रीमती वेणुताई नामजोशी आश्रमात प्रवेश. 1904 आश्रमाला उन्नतावस्था आणण्यात महत्त्वाचा वाटा. 3. काशीबाई देवधर प्रवेश. 1904 लेडी सुपरिटेंडंट काम. 4. सीताबाई अण्णिगिरी कर्नाटकातील बालविधवा. हिंगणे आश्रमात शिक्षण घेऊन पदवीधर. संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्य. कर्वे यांना मिळालेल्या पदव्या. 1. बनारस विद्यापीठ पूर्णांक 1942 दशसहस्रांश. 2. पुणे विद्यापीठ 1951. 3. SNDT महिला विद्यापीठ 1954. 4. भारत सरकार पद्मभूषण 1955. 5. मुंबई विद्यापीठ LL.D. 1957. 6. भारत सरकार भारतरत्न 1958. महर्षी कर्वे यांचा गौरव. इ.स. 1928 मध्ये महात्मा गांधींनी कर्वे यांच्या कार्याचा गौरव यंग इंडिया या पत्रात केला होता. स्त्री पुनर्विवाह, स्त्री शिक्षण याबद्दल आगरकरांनी त्यांचा पुरस्कार केला होता. आचार्य अत्रे कर्वे हे लोकोत्तर सेवामूर्ती आहे. न्या. प्र. बा. गजेंद्र गडकर कर्वे यांचे प्रेरणा देणारे चरित्र आहे. डॉक्टर राधाकृष्णन कर्वे श्रेष्ठ शिक्षणतज्ज्ञ व समाजसुधारक होते. इतर. इसवी सन 1996 मध्ये कर्वेच्या कार्यारंभाला सुरुवात होऊन 100 वर्षे पूर्ण या निमित्ताने 1996 मध्ये कर्वे शिक्षण संस्थेने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थात दरवर्षी सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कवय पुरस्कार देण्याचे ठरवले होते. 1996 ते 2013 बाया कर्वे पुरस्कार 18 महिला. पुरस्काराचे स्वरूप 51,000 रु व मानपत्र. 2013 साली मृणालिनी चितळे यांच्या कत्या करवित्या पुस्तकात बाया कवय पुरस्काराने सन्मानित झालेल्या 15 महिलांचा परिचय. बाया कर्वे पुरस्कार सन्मानित महिला. 1. अनुराधा भोसले. 2. मनोरमा दाते. 3. निर्मलाताई सोवनी. कर्वे यांची मुले. 1. रघुनाथ. 2. शंकर. 3. दिनकर. 4. भास्कर. महर्षी पदवी लोकांनी बहाल केली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जन्म शताब्दी निमित्त. विपरीत परिस्थितीत मनुष्य स्वबळावर प्रचंड कार्य करू शकतो. गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ कर्वेचे उदाहरण देत हे उद्गार काढले. पंडित नेहरू धांडो केशव कवय हे ऋषीमुनीप्रमाणे वाटतात. न. चिरंजीव केळकर कर्वेंनी देणग्याद्वारा मिळवलेला पैसा शैक्षणिक कार्यासाठी खर्च केला. धोंडो केशव कर्वे निधन 9 नोव्हेंबर 1962 हिंगणे पुणे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.